चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आता ह्या गुरुपौर्णिमेचं अवचित्त साधून प्रत्येक जण काही ना काही सेवा करतात. ज्याला जशी जमेल, ज्याला जेवढी झेपेल, घरातल्या जबाबदाऱ्या, अडचणी जे काही आपल्या आयुष्यात आहे त्या सगळ्यांना सांभाळून आपण काही ना काही सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो. पण कधी कधी काय होतं माहिती का, की आपल्याला सेवा करू वाटत नाही. आपल्याला महाराजांची पण सेवा, कुठल्या देवाची किंबहुना आपल्याला सेवा करू वाटत नाही. मग असं जर तुमच्या आयुष्यात घडत असेल ना, तर मी तुम्हाला सांगते, ह्या गुरुपौर्णिमेपर्यंत आपलं जे मन आहे चंचल, जे इकडे तिकडे भरकटत आहे ना, त्या मनाला आपल्याला शांत करायचं आहे. आणि महाराजांकडे, तुम्ही आता किती दुःखात आहात, संकटात आहात, त्रासात आहात, नेहमी आपल्याला वाटत असतं की मला माझ्या इच्छेप्रमाणे जगायचं आहे, मला हे हवं आहे, मला ते हवं आहे. पण मी खरं सांगू का, स्व इच्छेने जगण्यापेक्षा आपल्या मालकांच्या म्हणजे स्वामींच्या इच्छेने जगण्यात जो आनंद आहे ना, तो कशातच नाहीये. कारण तेच खरं सुख आहे. आपल्याला नेहमी एखादी गोष्ट आपल्याला मिळाली आहे त्यासाठी आपण अट्टहास करत असतो, हवे नको ते आपण प्रयत्न करत असतो, पण आपल्यासाठी ते चांगलं आहे का हे तेवढंच महत्वाचं असतं. स्व इच्छेने जगण्यापेक्षा महाराजांच्या इच्छेने जेव्हा आपण जगतो ना, तेव्हा खऱ्या अर्थाने तो आनंद असतो. स्वामी सेवेत आला आणि वाया गेला असा कोणीच नाही आहे. आपण आपल्या परीने सेवा करत असतो आणि नक्कीच महाराज आपल्याला त्याचं फळही देत असतात. या जगातील सगळ्यात प्रभावशाली कुठली सेवा असेल तर ते आपलं आहे नामजप. अखंड नामजप, कधी कुठे केव्हाही आपण नामजप करू शकतो. महाराजांचं नामजप करतो आणि महाराज नेहमी म्हणत असतात की जो माझं नाम जप करत असतो ना, त्याला मी आयुष्यभर जपत असतो. भले तुम्ही नवीन सेवेकरी, आणि मुळात तर स्वामी सेवेमध्ये नवीन सेवेकरी आणि जुना सेवेकरी असा कुठलाच भाग नाही आहे. सेवेकरी हा सेवेकरी आहे. लेकरं हे लेकरं असतात, मोठा काय आणि छोटा काय, लेकरं हे लेकरं असतात. आपण महाराजांच्या सेवेमध्ये किती वर्षापासून आहे त्याच्यापेक्षा आपण महाराजांची किती सेवा केली, त्याच्याबरोबर आपले कर्म किती चांगले आहे ना, ते सुद्धा खूप महत्वाचे असतात. कधी कधी आयुष्यात असं होतं ना की म्हणजे कोणाकडे काय सांगावं, कारण लोकांना रडून ऐकायची सवय असते आपल्या, आणि हसून जगाला सांगतात ते लोक. आणि खरं सांगतात तुम्हाला, तुमच्या आयुष्यात आता जरी दडपण आलंय ना, संकट आले, दुःख आलंय ना, हा व्हिडिओ इथेच थांबा, महाराजांकडे जा किंवा देवाकडे, म्हणजे आपल्या घरातलं जे मंदिर, फोटो, मूर्ती जिथे महाराजांच्या आहे तिथे जा, तिथे बोला, रडा, सांगा. तुम्हाला माहितीये, आपण कोणाकडेच कधी रडायचं नाही. महाराजांना हीच प्रार्थना करायची की आयुष्यात अशी कधीच वेळ येऊ देऊ नको की मला कोणाकडे रडायची वेळ येणार नाही. कारण अगेन लोक आपल्याकडनं ऐकून घेतात आणि जगाला आपली टिंगल होऊन जाते. आणि काही काही लोकांना खरं सांगते, आपल्याला सांगायची फार सवय असते. एकाला सांग, ऍक्च्युली ते मन हलकं होण्याचं एक प्रकार असतो. एखाद्याला सांगितलं तर ते म्हणजे आपल्याला जरा बरं वाटेल जर कोणाला तरी काहीतरी सांगितलंय. पण खरं तर ते लोक काय करतात, ते अजून 4 लोकांना सांगतात. पण इथे हे बसलेले आहे ना, इथे सांगा, इथे रडा, इथे रागवा, मन शांत होईल आणि आपण लगेच काही मिनिटांनी आपल्या कामाला लागतो. आणि महाराज नेहमी म्हणाले की जो माझ्या समोर झुकतो ना, त्याला आयुष्यात कधीच कोणासमोर झुकायची गरज पडत नाही. आणि खरं तर इथेच नतमस्तक व्हावं. आणि नेहमी महाराजांना हीच प्रार्थना असते की महाराज मला तुमच्याचकडे झुकवू द्या, की मला आयुष्यात कधीच कोणाकडे झुकायची गरज पडणार नाही. आणि हे महाराज करतात म्हणून सांगतात. पण हे कधी आपल्याला समजायला पाहिजे, कारण आपण त्यांच्या इच्छेने जगतोय. आज त्यांनी जरी दुःख दिलं आहे, काही अडचणी आल्या आहे, महाराज तुम्ही आहात ना सोबत माझ्या, बस आता मला काही ताण नाही. तुमची इच्छा आहे का की महाराज आहे ना, चला मी हे करायला तयार आहे. मालक आपले जे आई बाप, बंधू, गुरु सगळं आहे ते आपलं. त्यांच्या इच्छेने जेव्हा जगतो ना आपण, जरी दुःख आले, संकट आले, पण आपल्याला माहिती ना की हे बसलेले आहे, हे सगळं निस्तारणार आहे. आपलं काम काय आहे, त्यांचं नाम जप करणं आणि चांगले कर्म करणं. बघा, आपल्याला जर सांगितलं असतं ना की तुमच्या राशीला 7.5 आहे, पनौती आहे, हे खराब झालं, गुरु खराब झाला, हे खराब झालं, आपल्या मनात काय असतं, नाही माझे कर्म चांगले आहे ना, मी महाराजांची सेवा करतो ना, माझं नक्की चांगलं होणार. तुमचा गुरुबळ किती खराब असेल किंवा तुमचे ग्रह नक्षत्र तारे कितीही खराब असतील ना, ज्या ज्या घरात महाराजांची सेवा होते, स्वामी चरित्र, गुरुचरित्र, आपल्या कुळदेवीची सेवा, सगळं महत्वाचं आहे. याच्या पलीकडे पण तुमचे कर्म,
आपण म्हणतो ना, बाई तुझे कर्म चांगले ना, तू चांगली ना, तू कशाला घाबरते? कारण आपल्याला माहिती आहे की युनिव्हर्सचा हा नियम आहे. मी जर चांगलं दिलं, माझ्याकडनं चांगलं घडलं, कळत न कळत, तर ते मला चांगल्याच स्वरूपात मला ते मिळणार आहे. पण मी जर वाईट दिलं, माझ्याकडनं जर एखाद्याबद्दल ईर्ष्या निर्माण झाली, एखाद्याबद्दल जलसवृत्ती निर्माण झाली, एखाद्याचं मी वाईट केलं, तरी मी कितीही लाजावाजा केला आणि मी कितीही नामजप केले, तरी ते फिरून माझ्याकडेच येणार आहे. थोडक्यात काय, तुमचं काम, तुमचे कर्म, तुमची नीतिमत्ता, एखादं चांगलं झालं, जो आनंद होतो ना, अरे बापरे, लय भारी झालं. एखाद्याने कोणी घर घेतलं, कोणी ट्रिपला जरी गेलं तर आपल्याला आनंद, बापरे तू ट्रिपला गेली, तुझं घर झालं. हा आनंद आतून आला पाहिजे आणि ही खरीच स्वामी कृपा असते. आणि ही सुद्धा त्यांचीच इच्छा असते की आपल्याकडनं काहीतरी बिघडत आहे, कारण आपण फक्त निमित्त मात्र असतो. करता करविता ते इथेच बसलेले आहे. कोणाकडनं काय करून घ्यायचं, कोणाकडनं किती सेवा करून घ्यायची, हे सगळं महाराजांनी ठरवलं आहे. आपण फक्त त्यांच्याच म्हणण्यानुसार चालायचं. महाराज तुम्ही जसं म्हणता तसं, आणि त्यांच्या इच्छेने जेव्हा जगतो ना, खऱ्या अर्थाने ते सुख असतं. आणि ते सुख मानण्यावर आहे प्रत्येकाच्या आयुष्यात. आधी सांगते, कोणी जगा सुखी नाही, तुमच्यापासून माझ्यापर्यंत. पण जे आहे ना, जे दिलंय ना, त्याच्यासाठी कृतज्ञता. महाराज माझा भूतकाळ बघा कसा होता आणि माझा वर्तमान काळ बघा किती छान आहे, आणि मला माहिती आहे की माझा भविष्य काळ अजून 10 पटीने भारी होणार आहे. हीच जेव्हा भावना येते ना, तेव्हा ती खरी गुरुकृपा असते. आणि ही गुरुकृपा आपल्यावर प्राप्त व्हावी, कारण म्हणतो की माणसाने नेहमी सुखाने समाधानाने जगावं. जे आहे ना त्याच्यासाठी खरंच आभार, कारण ही कृतज्ञता लय महत्वाची असते. महाराज जरी तुम्ही दुःख दिलंय ना, जाऊ द्या, पण मागच्या वर्षी तुम्ही माझ्यासाठी खूप चांगलं केलं आहे, माझ्या आयुष्यात खूप छान दिवस आणले आहे. आजचे पण दिवस निघून जातील, कोणाचेही दिवस निघून जात नाही, पण एक आहे, या वाईट दिवसात पण महाराज आपल्याला कधी सोडत नाही. आपणच कधी त्यांच्यावर रागवतो. आता कालच असं एक झालं की मला ना महाराजांवर राग आलाय बरं का, मी महाराजांची कट्टी घेतली. म्हटलं का ग बाई, तू का कट्टी घेतली? म्हणे माझ्या सासूमुळे. म्हटलं सासूमुळे घडलं, महाराजांचा काय संबंध आहे? असो, आता त्यांच्यावरच आपण राग रुसवा करू शकतो, मान्य आहे, पण मग अंतर नाही. जेव्हा चांगले दिवस येताना मग तेव्हा पण आपण आभार मानतो ना, तर वाईट दिवसात पण आभार मानायचं असतं. आणि हे सुद्धा वाईट दिवस निघून जाते. फक्त आत्मविश्वास, नाम जप, की महाराज कितीही माझी परीक्षा घ्या, पण मी काय तुमचा पिछा सोडणार नाही, ही खरी भक्ती असते. आणि या भक्तीत एक आनंद, या भक्तीतही खूप मजा आहे की महाराजांनी परीक्षा घेतली. मला खरं सांगा, माझ्या आयुष्यात एखादं वाईट घडलं आहे, पण त्याच्यातून पण मी मार्ग काढलाय. तो मार्ग कोणी दाखवला? यांनीच तर दाखवला. पण आपलं असं असतं ना, आपल्या वाटतं की नाही त्यांनी समोर प्रकट व्हावं आणि त्यांनी मला कुठले दुःख देऊ नये आणि त्यांनी माझी सगळी हेल्प करावी, असं नाही आहे. जो आपण घेऊन आलेलो आहे ना आपल्या जन्माचं, ते आपल्याला याच्यातून तर सुटकाच नाही आहे. पण महाराजांची जो जो सेवा करत असतो ना, त्याच्यावर महाराजांची कृपा अखंड असते, ती आपल्या जन्मात. असो, म्हणून सांगते तुम्हाला, काहीही नसेल शक्य होत ना, तर नाम जप करा. कधी कुठे केव्हाही कुठलंच नियम अटी नाही. ही नाम जपाची सेवा तुम्हाला महाराजांच्या चरणांपर्यंत आणेल, आणि एकदा यांच्या चरणांपर्यंत आलं ना, तर आयुष्य सोन्यासारखं झाल्याशिवाय राहत नाही. आणि ज्यांनी ज्यांनी अनुभव घेतला आहे त्यांना या गोष्टी माहिती आहे. आजच्यासाठी फक्त इतकंच, झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.